राजुरीची बाई होती, लहानपणापासून भक्त करायची ती. तिला रोज ते नळदुर्गाला पूजा करायला जायची. पूजा करता करता त्याचे आई वडील म्हणले की तुमची मुलगी वयात आली, कुठं जाते काय जाते बघा तुम्ही. त्यांचं बोलणं चालू होतं. नंतर तिचं लग्न लावून दिलं. तेव्हा ती तांबराजुरीला आले. तांबरा निमित्तमध्ये ते सकाळी देवाला धूप आरती पंचारती नारळ सगळं देवाला रोजची पूजा ते घालायला जायची. इथून ते नळदुर्गावरून तिकडनं गाय यायची घ्यायला. गायला शेपटीला पकडायची, ते शेपटीला पकडून गाय डायरेक्ट नळदुर्गाला तिला तिकडे घेऊन जायचे. असं करत 2-3 जण माणसाने बघितलं. त्यांनी सांगितलं की तिच्या नावाला तुझी बायको जाते इकडं बाहेर काय करतात. ती मुली नाही म्हणले, रोज माझी बायको माझ्या घरात तुला स्वयंपाक करते, झोपते, मी सगळं करते. एक दिवशी तिचा नावाला म्हणला की मी बाहेर चाललो म्हणून तिचा पाठलाग केला. पाठलाग केला म्हणजे तिथून ते गाय ओढत तिकडे गेली. परत देव म्हणलं तुझ्या अंगावर तुझ्यावर संकट आलंय म्हणून मोठं. ते म्हणले काय आलंय काय आलंय. मग तेव्हा तुम्ही काय तोडा पाहिजे. मग देव म्हणले, ती बाई म्हणले माझ्या देवाला तुम्ही या म्हणून. मग देव निघाले. तर देवाला आलं लागत की मला इटाळा चांदा शिवता शिवण ते देवाला अजिबात चालत नाही म्हणले. नंतर देवाला ध्यानात आलं की मला चालत नाही. देवाने फक्त तिला पण टाकला, मागं वळून बघायचं नाही. जिथं तू मागं वळून बघणार तिथं मी गुप्त होणार आणि तू त्या जागेवर शिळा होऊन पडणार म्हणून. तसं बोलून घोड्याचा कुत्र्याचा आवाज, घोड्याचा आवाज, पैंजणाचा आवाज, घुंगरू वारू बिरू घोड्यावर चालले होते. देव चालताना देवाने घोड्याचा आवाज सगळं बंद केलं. बंद केल्यानंतर ती बाई म्हणली माझ्या मागे देव काय येत म्हणून विचार केली. तिने मागं वळून बघितलं. जसं मागं वळून बघितलं तसं देव तर गुप्त झाले आणि तांबराची बाई तिकडं डोंगर गुप्त झाले. दर 6 महिन्याला सोमवती अमावस्याला देव पालखीमध्ये बसून तिला भेटायला जातात. तिला भेटून तिथं आंघोळ घालतात. तिथं कुंडामध्ये कुंड आहे मोठं, कमराच्या वरती पाणी आणि तिकडनं शेतामधून डायरेक्ट देव येतात. सर्वना सगळं खेळतात. मग देव जरा गाडीला आराम करतात. आणि याच्या अगोदर प्रत्येक शेतामध्ये काय ना काय धान्य बिंड पेरलेलं असते. सगळं तुळवत सगळे लोक येतात. ज्याचं तुरवलं जातं शेत त्याला जास्त पीक पण येतं, त्याला जास्त मोबदला पण भेटतो. आणि दुसऱ्या दिवशी इथं जाऊन नंगर, इथं पूर्ण शेत होतं, पूर्ण अख्खं गाव शेत होतं. नंगर चालू होता, नांगरणी चालू होती. 11:30, 12, 12:30ला देवाला 3दा नंगर लागलाय. तिथं नंगराचे निशाण आहेत त्या पाकाच्या खाली. देवाला नंगर लागल्यानंतर देवा तो नंगर अडकला तो नंगर उलटून पडला खाली. देवाचा रक्त आला बाहेर आला. रक्त वाहतीची आता नदी वाहत रक्त वाहत होतं. भंडारा उदाहरण रात्री अर्ध्या रात्री दुसऱ्या दिवशी बघितलं हे पूर्ण मंदिर बांधलं गेलं. म्हणजे पूर्ण मध्ये स्वयंभू आहे. त्याला कोणी बांधलं पण स्वयंभू आहे. हे पिंड पण खाली आहे म्हणून देवाला बाई चालत नाही आतमध्ये. देवाला सगळं काही चाललं देवाला. आता देवाचं महत्व आहे. आणि ते लिंग आहे, एक खोंड वेगळं पलीकडे मासा आणि खाली पाणी आहे. आणि कुठपर्यंत खाली गेले त्याचा अंदाज कोणालाच नाही. आणि स्वयंभू पूर्ण जागृत देवस्थान आहे. प्रत्येकाला काही ना काय चंपाषष्ठी आरतीसाठीला तिथं जत्रा भरते. आता पाऊस चालू मग थोडंसं रिकाम आहे. हँड वगैरे तुम्ही आला तर मला असं नाही भेटतील बघायला. भरपूर येतात, गुजरात वरून येतात. आणि प्रत्येक दिवशी देवाची पूजा वेगळी राहते. देवाचा ग्रुप आहे मला, मी दररोजची देवाची पूजा वेगळी घालतो. मी रोज ग्रुपला सोडतात. परगावचे लोक ॲड आहेत, सगळे आता ग्रुपला. जरा नंबर मला ॲड करतो नंबर